आज तोंडी लावण्यासाठी बटाट्यापासून वेगळं असं काही म्हणजे भाजी चटणी न बनवता वेगळं चटपटीत आणि तोंडाला चव येईल असं बनवलं. ते म्हणजे काय, पण सगळ्यात आधी मी काय केलं आहे, पाटा हा स्वच्छ असा धुतलेला आहे. आता आपल्याला किती बनवायचं त्यानुसार आता या ठिकाणी मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे, 5 बटाटे घेतले होते. आता हे जे बटाटे आहे ना, त्याचे सगळ्या बटाट्याचे सालं काढून घेते आधी. ह्या बटाट्याचे सगळे सालं काढून घेतले आणि ते पाण्यामध्ये एका पातेल्यात पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवून दिलं. आता हे बटाटे पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं त्याला कडकपणा येईल तेवढे बटाटे मी पाण्यात ठेवले आणि इकडं कांदा कापून घेते मी. आता या बटाट्यांसाठी 1-2 मीडियम साईजचे कांदे कापले, कोथिंबीर 1 मूठ कापली. आता या 5 ते 6 मिरच्या आहे त्या देठं काढले, तिथंच देठं काढले पाट्यावर आणि तिथंच त्या वाटायच्या आहे. आता याच्यात 1 कांडी लसणाची घेते. आता लसूण 1 कांडी लसूण सोलून घेते आणि तो पण याच्यात टाकून हे दोन्ही ओबडधोबड पाणी न घालता वाटून घेते, लसूण आणि मिरच्या. आता ही अशी चटणी वाटली, हाताची आग होती, पण आता हे सगळं ओबडधोबड वाटलेलं आहे आणि आता हे काढून घेते मी. हा जो मसाला वाटलेला आहे ना, तो काढून घेते. आता अशी हाताची आग होऊ नये म्हणून थोडंसं आधी तेल चोळलं की हाताची आग होत नाही, तिखट वाटलं तरी. किंवा मग हाताची आग व्हायला लागली की थोडंसं तेल लावलं, मग आग थांबते हाताची. आता हे बटाटे पण असे ठेचून घेते. आता बटाटे कसे ठेचायला गेले मी, पण ते बटाटे इकडे तिकडं पळायला जात आहे, म्हणजे उडायला जात आहे. पण आता हे जे बटाटे आहे ना, पळालेले बटाटे उचलून आणायचे आणि पुन्हा त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून काढायचे, पुन्हा असे ठेचून घ्यायचे. आता जास्त म्हणजे जाडही नाही आणि असा बटाट्याचा असा जाडसर मी भुगा केलेला आहे, ठेचून घेतलेले आहे. आता हा ठेचा केलेला आहे ना, तो बटाटे टाकले होते ना, ते पाणी टाकून दिलं आणि पुन्हा स्वच्छ पाणी घेतलं आणि हा बटाट्याचा जो ठेचा आहे तो पुन्हा या चांगल्या पाण्यामध्ये टाकला. आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. 1 चमचा मोहरी फोडणी दिली, चांगली तडतडली. इतकं मस्त कमी साहित्यात आणि कमी वेळेत होतो, पण चवीला एवढा भन्नाट लागतो. आता कांदा जो आहे कापून घेतलेला मी, 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले होता मी आणि तो कांदा चांगला तेलात टाकते फोडणीमध्ये आणि चांगला लाल होऊन देते. आता कढीपत्ता होता, मी कढीपत्ता आणला, स्वच्छ धुतला, कढीपत्ताही टाकला. आता हे वाटण केलेलं आहे ना ओबडधोबड, ते पण टाकलं. आता कांदा छान असा वाटण जे केलेलं होतं तिखट, त्याचाही थोडा कच्चापणा गेला. आता त्याच्यात लाल तिखट आणि हळद टाकलेली. आता ते पण याच्यात चांगलं भाजून घेऊ. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते मी कांद्यातच. आता बटाट्याचा ठेचा पाण्यात टाकला ना, तो असा हाताने असा पिळून घेतला थोडंसं, म्हणजे त्याच्यातलं सगळं जे पाणी आहे ते काढून टाकलं आणि पुन्हा व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. इतका मस्त दिसत होता. डब्यासाठी किंवा लहान मुलांसाठी, लहानच काय पण मोठेसुद्धा आवडीने खातील, किंवा तोंडी लावण्यासाठी काही भाजी, तर असा ठेचा नक्कीच बनवून खा, एकदम मस्त लागतो.
आता थोडीशी बटाटा शिजत आला की थोडीशी कापलेली कोथिंबीर ती टाकली आणि अशा पद्धतीने याला आता आपण बटाट्याचा ठेचा बनवून झालेला आहे. थोडंसं झाकण ठेवून एक वाफ घ्यायची आणि मस्त असा हा बटाटा एकदम मोकळा असा झालेला आहे. आता मी भाकरी पण केली होती आणि मस्त कडक केली. आता हा ठेचा घेते आणि इतका छान लागतो चवीला. हा बघा मस्त असा चवीला झालेला आहे.